तलापासून ते सुतापर्यंत त्याचा पल कसा आहे? सेम पल आहे त्याचा. कुठून पण कसा पण टाका सेम पल आहे. दादा आतापर्यंत आता जसा राणा होता असे कोणते मोठमोठे पैरे याच्यासोबत धावलेत? सर्व मोठे पैरे झालेले आहेत त्याला. बादल फडके यांचा, अजून आकाश राऊत यांचा सुंदर. 1 मे उसाटणे रोजी बिंजोडमध्ये आपला बलम्यानी सर्जाला हारून विजयाचा गुलाल घेतला, तेव्हाचा आनंद कसा होता दादा? आनंद खूप होता आम्हाला, पण आम्ही नॉर्मल एन्जॉय केला सर्वांनी. दावणीला आला म्हणजे आम्ही खरेदीचे पहिला करायचे पहिला 2-3 लोक आम्हाला बोलले, म्हणजे असा तो हलतोय ना, हां बोलतं घेऊ नका, बोलतं मालकाला, तो बोलतं पूर्ण हलविल बोलतं. हां बैला कुठल्याही पाठीवर पळतो. हां. काहीकांचे बैल मोजकीच आहेत का एखाद्या पाठीला पळतं एखाद्या पाठीला पळत नाही. बैला कुठल्याही पाठीला पळतो, शॉर्ट पल्ला असो किंवा पुढचा रान असो. आता याचं काही फाटी कशी सरळ असते, काही थोडी चढाव असतो, मग आपल्या बलमाचा स्पीड काय कमी जास्त होतो तसं का? काहीच नाही बैला. बैला जरा चढ असेल तर पळणार, उतरायला पण तरच पळणार. कुठल्या बैला अजूनपर्यंत पाठीवर काही नाराज केला नाही अजूनपर्यंत बैलांनी. सो मित्रांनो, आपल्यासमोर आहे बलमा 668 कुठला आणि कुठून खरेदी केला आणि त्या बैलाची मुलाखत मी का घेतो आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. 1 मे उसाटणे रोजी निंबाळकर सरांचा सर्जा आणि रोपभाई पटेल यांचा सर्जा 9292 याच्यासोबत बलमा आणि राणा होता आणि त्या मैदानात उसाटणे मैदानात बलमानी विजय प्राप्त केला होता, गुलाल घेतला होता जो निंबाळकर सरांचा सर्जा होता. तो अशा बैलाची आज आपण मुलाखत घेणार आहे आणि तुम्हाला माहिती करून देणार आहे की बलमाची कारकिर्दी काय आणि कुठल्या गावचा. सर्वप्रथम दादा नमस्कार. दादा आपण कुठल्या गावचे आणि आपलं नाव सांगा. माझं नाव सूरज भरत भोईर, मी पाडग्याचा आहे. दादा आपला बलमा बैल कुठून खरेदी केला होता आणि आज किती वर्षे झाली त्याला आणि त्याची कारकिर्दी काय आहे? बलमा कराडमधून खरेदी केला होता, बंदूक ड्रायव्हरकडून. आता याला 4 वर्ष झाले आमच्याकडं. तो 4 वर्षापासून बिंजोडला कसा आहे दादा, त्याचा पल कसा आहे? आता आम्ही हांदल्यापासून त्याला बिनजोडलाच पळवतो आहे आणि पल एकदम फास्टच आहे त्याचा. दादा आज जो 1 मेचा मैदान होता त्या मैदानात सर्जासोबत कसा काय म्हणजे कशी जोडून आली ती शर्यत? हो, त्यांचं नाव होता, आम्ही नाव फिरवलं होता. हां, मग तेव्हा अशी भीती होती का मनात की दोन्ही पैरे मोठे आहेत? नाही, ते एक बैल होता ना सांगून, ते भीती काय नव्हती त्यात मनात. मग आपला बलमा सर्जासोबत पळून गुलालाचा मानकरी होईल असं वाटलं होतं का तेव्हा? आम्हाला गॅरंटी होती बलमावर फुल आणि राणावर पण गॅरंटी होती, गाडी मारू म्हणून आम्ही एकाच चकड्यात. दादा राणा कुठला? राणा नावड्याचा, विशाल खानावकर यांचा. विशाल खानावकर यांचा. आणि आपला बलमा कोणाच्या नावाने धावला जातो? आकाश सांगा उसाटकर, दुंद्रे पनवेल. उंदरे पनवेल. सो दादा हा बिनजोडला आपल्या मुंबईमध्ये नाव करतोय, तसंच घाटावरती सुद्धा आहे का? घाटावर पलवीत नाही आम्ही जास्ती, मुंबईमध्येच पळतो, बिनजोडमध्येच. बिनजोडमध्ये. आणि हा कोणत्या साईडने धावतो दादा? 4ही गांधी पळतो. 4ही खांदी पळतो. याआधी अशी कोणती शर्यत आहे तुम्हाला की त्याने खूप अशा शर्यती जे चांगल्या गुलाल घेऊन आले आणि तुमचं नाव रोशन केले तुमच्या यावर्षी तर त्यांनी पूर्ण गुलालातच काढलाय, म्हणजे सर्व मोठ्या शर्यती काढल्यात. म्हणजे आतापर्यंत जो केलाय तो फक्त मोठ्या शर्यतीच केले त्याला बलमा. पण यावर्षी सर्व टॉपच्याच शर्यती केल्या. मग आजच्या मैदानात बद्दल काय बोलू शकता? या आज पण टॉपचीच शर्यत करू आम्ही. शर्यत जमलेली आहे का कसं काय? नाही, शर्यत जमली नाही, नाव फिरवणार आहेत. दादा हा जेव्हा तुमच्या दावणीला आला होता तेव्हा त्याचा कोणता पहिला मैदान होता काही लक्षात आहे आणि तिथे शर्यतीत गुलाल घेतला होता की नव्हता? पहिला मैदान मला तर वाटतं आपला बदलापूरला झाला होता. हां, किरण राऊतचा मैदान होता, तिथं झाला होता का? तिथे काय विजयाचा पहिला गुलाल घेतला होता की? गुलाल नव्हता झाला आमचा. हां, तेव्हा हार झाली. मग त्याच्यानंतर जो जिंकत आला तो जिंकतच आला. नंतर आम्हाला गुलाल इथं भेटला, कर्जतमध्ये गुलाल भेटला पहिला, तिथं आम्ही खरेदी केली याची. दादा याचा सराव कसा? याला मैदानात आणण्यापूर्वीचा सराव काय असतो? सराव काय नसतं, फक्त त्याचा घरीच व्यायाम असा चालवायला नेतो बस, बाकी फेऱ्या ना टाकत आम्ही डायरेक्ट. आणि हा जेव्हा पब्लिकच्या साईडने असतो तेव्हा कसा धावतो? तलापासून ते सुतापर्यंत त्याचा पल कसा आहे? सेम पल आहे त्याचा. कुठून पण कसा पण टाका सेम पल आहे. दादा आतापर्यंत आता जसा राणा होता असे कोणते मोठमोठे पैरे याच्यासोबत धावलेत? सर्व मोठे पैरे झालेले आहेत त्याला. बादल फडके यांचा, अजून आकाश राऊत यांचा सुंदर. आपला पंढरीशेठ फडके यांचा बादलसोबत सुद्धा याचा पैरा झाला. तेव्हा कुठे शर्यत झाली होती बादलची आणि याची?
उसाटण्याला झाली होती. तेव्हा काय विजय वगैरे न विजय नव्हता झाला तेव्हा, गाडी थोडी साईडला गेली होती. साईडला गेली होती. दादा आजच्या मैदानात काय शर्यत जुळून आली? आज बघू आता, नाव फिरवायचं चाललं आहे आमचा सर्वांचा, फिरवू नाव आता. मग काय वाटतं आज? आज गुलाल घेऊनच जाणार. आणि आज पैरा कोण आहे काय सांगू शकाल? पायरा अजून फिक्स नाही आहे पायरा, सांगू शकत नाही. 2 पैरे आहेत. नक्कीच दादा. अजून काय बोलू शकता या बलमा बैलाबद्दल? बैलमानी तर यावर्षी आमची फुलच एन्जॉय केली आहे. आज सांगावं तेवढा कमी देतात यावर्षी. दादा जेव्हा निंबाळकर सरांचा सर्जा, खूप जणांची अशी इच्छा असते, जसं निंबाळकर सरांची इच्छा आहे की बकासूर सोबत शर्यत जिंकून विजयाचा गुलाल प्राप्त करायचा, तसंच प्रत्येक बैल मालकाची एक इच्छा असते की कोणत्या तरी बैल चांगला आणि आपला बैल नावरूपाला यावा. आणि तेव्हा 1 मे उसाटणे रोजी बिंजोडमध्ये आपला बलम्याने सर्जाला हारून विजयाचा गुलाल घेतला. तेव्हाचा आनंद कसा होता दादा? आनंद खूप होता आम्हाला, पण आम्ही नॉर्मल एन्जॉय केला सर्वांनी, बस एवढंच. नक्कीच दादा. कसं आहे, प्रत्येकाचा बैल दादा हा पळणार होतो आणि हारजीत जसे नाण्याची 2 बाजू असते तसे हारजीत झाली तरी ती पचवावी तेवढीच, आणि जीन झाली तरी जास्त जल्लोष करावा नाही. तुम्ही हारजीतवरती काय बोलाल दादा? हारजीत वगैरे काय नाही, फक्त एकदम संयमाने खेळायला पाहिजे, सर्वांनी व्यवस्थित खेळायला पाहिजे, रागरोष नाही पाहिजे खेळामध्ये. दादा आतापर्यंत बलमाचे किती शर्ती झाले असतील काय अंदाजे या 4 वर्षात? 4 वर्षात तरी 100च्या वर गेले असतील. आणि मग किती गुलाल घेतले आणि किती हार अंदाजे? 70 गुलाल झाले असतील. बिंजोडला जर एवढा धावतोय, नाव करतोय आणि चांगल्या पैऱ्यामध्ये पळतोय आणि मोठमोठ्या शर्यती जिंकून येतो, मग घाटावरती 3 फेऱ्यामध्ये काय विशेष? आम्हाला ते घाटावला जमतच नाही, आम्हाला बिंजोडमधलाच जमतं आणि बिंजोडमध्येच खेळतो आम्ही. अच्छा, 3 फेऱ्यापेक्षा आपला बिंजोडचा खेळ बरा आणि मुंबईमध्येच मोस्ट ऑफ दी असतो. मग आता पाऊस पावसाला सुरू होईल दादा, बहुतेक बैल आपले घाटावरती वातावरण थोडा इथे गरम असतो, आपला पावसाळा असतो, थोडा वातावरण चेंज करण्यासाठी आपण घाटावरती नेतो. मग आपला बैल आपल्याच दावणीला असतो की घाटावर जातो? नाही, आता घाटावर जाणार. घाटावर कोणाकडे असतो दादा तो? बंदूक ड्रायव्हरकडे. बंदूक ड्रायव्हरकडे. मग कधी त्यांनी असं तुम्हाला फोन केला होता की दादा कधीतरी घाटावरती आता हाय बल आपल्या दावणीला राहण्यापेक्षा कुठेतरी थोडासा सरावसाठी? नाही, त्यांना पण माहिती आहे बिंजोडमध्येच खेळतात म्हणून ते फोन पण नाही करीत, फक्त विचारतात शरद झाली का, जिंकली का, एवढा फोन येतो त्यांचा. नक्कीच मित्रांनो, आपला हा जो बलमा 666 हा बिंजोडचा बादशाह आहे आणि मालकांनासुद्धा बिंजोडचा खेळ, मुंबईचा खेळ आवडतो आणि मुंबईच्याच खेळामध्ये याला उतरवतात, मोस्ट ऑफ दी घाटावरती नाही. दादा अजून काय बोलू शकता या बलमा बैलाबद्दल जिथून तुमच्या दावणीला आला? दावणीला आला म्हणजे आम्ही खरेदीचे पहिला कराचे बैला 2-3 लोक आम्हाला बोलली, म्हणजे असा तो हलतोय ना, हां, बोलतं घेऊ नका, बोलतं मालकाला, तो बोलतं पूर्ण हलविल, बोलतं हां, असं बोलले होते लोक, पण त्यांनी करून दाखवलं, मालकाचं नाव पूर्ण केलं आज. नक्कीच आता मग याला खरेदी करण्यापूर्वी कसं लोक त्याची शरीर सृष्टी किंवा पल बघतात आणि मग खरेदी करतात, याचं कसं काय खरेदी केली? मी पल बघून घेतलेला आणि मुंबईमध्ये पलवून घेतला होता. हां, तेव्हा एकदम जबरदस्त पल वाटलं तुम्हाला? आणि हा कोणत्याही बैलामध्ये टाका बरोबर त्याच स्पीडने पळतो, त्याच स्पीडने पळतो. मित्रांनो, असे खूप कमी बैल आहेत जे मोठ्या मोठ्या शर्यती खेळतात आणि जिंकून येतात. भरपूर जणांची इच्छा असते की आपला बैल कोणत्या तरी टॉपच्या बैलासोबत खेळून जिंकून यावा आणि तो इच्छा पूर्ण करणारा बलमा दादा धुंद्रे ना? हा, धुंद्रे गावातला बलमा. आणि मित्रांनो, शर्यत होणं, शर्यत जिंकणं, त्या पलीकडे सुद्धा जसा बैलगाडा चालकचा जो काम असतो त्याच्यामागे नियोजनसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतो. दादा सर्वप्रथम याला बैलचालक कोण असतो? बैलचालक आपला पंकज ड्रायव्हर असतं, अजून कालू ड्रायव्हर असतं. अच्छा, अजून काय उरणचा प्रतीक ना. आणि जेव्हा उसाटण्याला झाली होती तेव्हा कोण ड्रायव्हर होता? अरुण ड्रायव्हर होता. आणि नक्कीच त्यांनी चांगल्यापैकी बैल पळवला आणि जिंकून घेतला. आणि याचं नियोजन कसं काय असतं? नियोजनचं काम कोण? विघ्नेश माली करतो पूर्ण बैलाचं नियोजन. दादा बोला ना, नियोजन कसं काय असतं तुमचं? नियोजन काय ना, ज्या दिवशी बैल काढत असेल त्या दिवशी चांगला पायरा करायचा, तेवढं शेटशी बोलून पायरा करून घेतात. तुम्हाला कसा असा अंदाज येतो की आज या उसाटण्या अड्ड्यात किंवा आज पिसारव्या अड्ड्यात आहे आपला बलमा याच बैलासोबत व्यवस्थित धावेल आणि गाडी जिंकून येईल, असं कसा अंदाज बांधला जातो? तसं काय ना, बैलाचं बैल हा कुठल्याही पाठीवर पळतो. काहीकांचे बैल मोजकीच आहेत, का एखाद्या पाठीला पळतं, एखाद्या पाठीला पळत नाही. बैला कुठल्याही पाठीला पळतो, शॉर्ट पल्ला असो किंवा पुढचा रान असो. आता याचं काही फाटी कशी सरळ असते, काही थोडी चढाव असतो, मग आपल्या बलमाचा स्पीड काय कमी जास्त होतो का? काहीच नाही, बैला जरा चढ असेल तेवढा पळणार, उतरायला पण तेवढाच पळणार. कुठल्या बैला अजूनपर्यंत पाठीवर काही नाराज केला नाही अजूनपर्यंत बैलांनी. नक्कीच दादा, जसं नियोजन, जसं बैल चालक, तसं बैलामध्ये सुद्धा दादा धमक असायला पाहिजे शर्यत कोणतेही जिंकण्यासाठी, आणि ती धमक आपल्या बलमामध्ये आहे.
नक्कीच दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या पिसरवा मैदानासाठी. जो कोणी पैरा असेल विजयाचा गुलाल घेऊन येईल आणि या पुढीलसुद्धा शर्यती तो असंच जिंकत येईल आणि आपल्या धुंद्रे गावाचं नाव रोशन करेल आणि नक्कीच एक मोठा बैल म्हणून तो नाव रूपाला येईल. सो मित्रांनो बैलाची शरीर सृष्टी पण बघू शकता किती भारी आहे आणि एकदम वाईट असा बलमा ट्रिपल 6.